रवी राणांनी हनुमानगडीचा एक विषय सातत्याने ते मांडत असतात. मला त्यांना सांगताना आनंद वाटतो की या ठिकाणी हनुमानगडी जी अमरावतीला तयार होणार आहे, ज्यात 111 फूट उंचीची बजरंगबलीची मूर्ती आहे आणि इतरही सगळ्या व्यवस्था त्या ठिकाणी आहेत, त्याच्या 121 कोटीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्यालाही निधी उपलब्ध करून देण्यात येईल. कमर्शियल जागेला पैसे दिलेले आहेत, पण हनुमानजींच्या नावाने दिलेले आहे तर ठीक आहे, छान आहे, व्हेरी गुड, एकदम चांगलं काम केलं तुम्ही. म्हणजे एकीकडे तुम्ही पौराणिक देवस्थानं सोडले, दुसरीकडे कमर्शियल लँड जिथे आहे तिथं प्लॉटिंग सुरू झालेलं आहे, त्या ठिकाणी तुम्ही पैसे टाकतायत, तिथं नवीन गोष्टी निर्माण करायचा प्रयत्न करतायत. तर मग तिथं दिले तर माझं म्हणणं असं आहे की खूप छान, बरं झालं तुम्ही तिथे दिले, पण मग जहागीरपूरला तेवढेच पैसे का नाही? तिथले हनुमानजी तर पौराणिक आहे, कौंडण्यपूरला का नाही? संत कवरराम धाम तुम्ही करणार होता, त्याला का पैसे नाही? तिथं तर काहीतरी फॉरेस्ट विषय आले म्हणतात आणि इथं तुम्ही फॉरेस्टचे सगळे नियम उल्लंघन करून त्या ठिकाणी निर्मिती करायचा प्रयत्न करताय. अष्टमासिद्धीला पैसे का नाही? गाडगेबाबांच्या जन्मभूमीला, गाडगेबाबांच्या निर्वाण भूमीला पैसे का नाही? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विकास आराखडे त्या ठिकाणी इनकम्प्लीट आहे. तुम्हीच त्या ठिकाणी आहात मुख्यमंत्री, 2014 पासून तुम्हीच मुख्यमंत्री आहात आणि तुम्हीच पैसे देत नाही आहात. कौंडण्यपूरचं देवस्थान त्या ठिकाणी इनकम्प्लीट आहे, तुम्हीच तेव्हापासून मुख्यमंत्री आहात, त्याला पैसे का नाही? अष्टमासिद्धीला नाही हे मी म्हटलं, चिखलदराला पैसे का नाही? दर्यापूरला तिथे पौराणिक देवस्थानं आहेत, तिथं का नाही? म्हणजे सगळी गोष्ट सोडली, क वर्ग, ब वर्ग, अ वर्ग काय असेल ते सगळं एकीकडे सोडून दिलं आणि कमर्शियल जागा ज्या ठिकाणी आहे तिथे पब्लिकचा पैसा, हा सरकारचा पैसा म्हणजे पब्लिकचा पैसा असतो, जो टॅक्स भरतो, शेतकरी त्या ठिकाणी जो देवाणघेवाण करतो त्याच्यामधनं तो पैसा येत असतो, जो सामान्य माणूस टॅक्स भरतो तो पैसा एखाद्या कमर्शियल जागेसाठी. मग माझा असा आरोप आहे, त्या ठिकाणी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची त्या ठिकाणी पार्टनरशिप आहे का? आणि म्हणूनच ते या सगळ्या गोष्टी करतायत का? म्हणजे आश्चर्य आहे. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या पायाला पैसे नाही, पण तुम्ही तिथे हनुमानगडीला पैसे आहे. वाह, म्हणजे मोदी है आणि फडणवीस है तो मुमकिन है, बहुत बढ़िया.